मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले की भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. बरेच काही आपण मागच्या व्हिडिओमध्ये कशी भगवत प्राप्ती होईल, कोणत्या मंत्राचा जप करायचा, असे भरपूर काही ऐकले. खूप जणांच्या कमेंट्स आल्या, तुमच्या मोठ्या मोठ्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स. काही जणांचे कमेंट्स आले होते की हिरण्यकश्यपूच्या बायकोचं नाव काय आहे. तर हिरण्यकश्यपूच्या बायकोचं नाव कयाधू हे हिरण्यकश्यपूच्या बायकोचं नाव होतं. आणि एका जणाची कमेंट्स आली होती की ताई 10 वर्षाचा मुलगा आहे तर खूप चिडचिड करत आहे. तर मुलगा अगोदर चिडचिड का करत आहे त्याला अगोदर विचारा, तो शांत झाला की मग शांत झाल्यानंतर त्याच्या मनाचं काय कारण आहे चिडचिड करायचं, कशा कारणाने करत आहे हे तुम्ही समजून घ्या जवळ घेऊन. नंतर त्याचा मोबाईल कमी करा. जर 3 तास तो मोबाईल घेत असेल तर 1च तासवर आणा त्याचा दिवसभरातून मोबाईलचा निळ्या कलरचा जो इफेक्ट निघतो तर तो इफेक्ट मुलाच्या डोक्यावर डोळ्यावर असर करतो आणि मुलं विनाकारण चिडचिड करतात, त्यांना ट्रेस येतो तो मोबाईलमुळे. आणि आजकाल असं झालंय मोबाईलशिवाय मुलं घास पण भरत नाही तोंडात. जवळ मोबाईल राहिला तरच जेवण करतील. आई बी मोबाईल वापरते सर्वात जास्त आणि मुलगा बी वापरतो. केव्हा कुठे कुठे तर असं आहे की मोबाईल आईचा राहतो पण मुलंच दिवसभर वापरत राहतात, त्या बिचाऱ्या आईजवळ मोबाईल बी राहत नाही. अशा भरपूर ठिकाणी आहे. तर मोबाईलमुळे एवढं वातावरण बिघडलंय की सांगू नाही शकत. मोबाईल लहान मुलांचा 1 ते 10 वर्षाच्या मुलांचा कमी करून द्या, तेव्हाच त्यांच्या अभ्यासात पण मन लागेल. आणि उपाय पाहिजे तुम्हाला तर उपाय एकच आहे, अथर्व शीर्षचं पठण करा, श्रवण करा, 1 ग्लास पाणी ठेवा देवाजवळ, गोलवातीचा दिवा लावा, 2 अगरबत्ती ठेवा आणि अथर्व शीर्ष शालिनी भक्तिसागरवर या यूट्यूबला तुम्हाला मिळून जाईल. संपल्यावर ते पाणी आपल्या मुलाला प्यायला द्या. या सर्वजण प्या. याच्याने गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, सर्व संकटांचे नाश करणारे आहेत, विघ्नहर्ता म्हटलं गेलं आहे. तर गणपती बाप्पाचं स्मरण करून ते पाणी आपल्या लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्कर, वृद्ध सर्वांना चालेल गणपती बाप्पाचं पाणी, तर ते प्यायला द्या. आणि थोडीशी जी अगरबत्ती लावली आहे त्याची रक्षा आपल्या मुलांच्या कपाळी, मोठ्यांच्या आपण पण लावू शकतो. याच्याने जो चिडचिडापण आहे तर तो दूर होऊन जाईल. मुलं अतिशय शांत राहतील, मन शांत राहील, त्यांची झोप चांगली येईल. आणि आपण पण स्वतः पण वापर थोडा कमीच करायचा. जेवढ्यापुरतं फोन आला तितक्यापुरतं. मुलांसमोर मोबाईल जास्त वापरू नये. आजकाल असं झालेलं आहे प्रत्येक घरामध्ये परत एक मोबाईल आहेत. आपले जे पैसा जो आहे आपला खूप आमदनी वाढली आहे, पहिल्यापेक्षा खूप वाढली आहे, पण त्याच्या डबलची खर्च होत आहे. तर कुठे खर्च जास्त होत आहे? एकापेक्षा जास्त चप्पल घेणे, एकापेक्षा जास्त ड्रेस घेणे, एकापेक्षा जास्त साड्या घेणे आणि मोबाईल प्रत्येकांकडे आहेत. एका मोबाईलचं बॅलन्स पहिले 250 पावणे 400 आता 352. 2 रुपये ते वरचे प्रत्येक मोबाईलामधून हर महिन्याला 2-2 रुपये करोडो मोबाईल आहेत. तर ते करोडो मोबाईलांचे 2-2 रुपये किती होतं, काउंटिंग किती पैसे होतात हे तुम्ही विचार करू शकतात. म्हणून 2 रुपये बी खूप मोठा मायना राखतो. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपण बॅलन्स टाकतो, डाटा टाकतो. आणि आजकाल दिवसभर जो 2.5 GB डाटा आपल्याला भेटतो त्याच्यामधून पण आपण पुरा दिवसभर बघून खर्च करून टाकतो. वरून आपण डाटा टाकतो 40 रुपयाचा. वायफाय खूप ठिकाणी बसवले गेलेले आहे. तर आमदनीपेक्षा काय झाले आहे, खर्चे जास्त झाले आहेत. म्हणून पैसा आपण म्हणतो बरकती नाही, बरकती भरपूर देतो भगवंत, पण हे एकापेक्षा अनावश्यक गोष्टी पण जास्त होत आहेत या कलयुगामध्ये. असेच काही खर्चे, सर्वात जास्त खर्च तर सर्वात जास्त खर्च म्हटला गेला म्हणजे पार्लरांमध्ये, लिपस्टिकांमध्ये, नेलपेंडांमध्ये भरपूर खर्च. या अनावश्यक खर्च जे राहतात तर ते खूप काही होतात. त्यामुळे बरकती पण असं वाटतं की बरकती नाही, देव भरपूर आपल्याला देतो, पण अनावश्यक खर्च टाळा. मोबाईलचे जे काही डाटा आपण एक्स्ट्रा टाकतो ते करणे टाळा. पहिले 2000 मध्ये निघालेले, 1999 मध्ये निघालेले मोबाईल, प्रत्येकांच्या घरी एकच मोबाईल होता, पण सर्वजण गोष्ट करत होते. संध्याकाळी 10 मिनिटं 15 मिनिटं मिस्टर आले म्हणजे बरोबर मोबाईल देत होते. पण आता पहिले काय झालं, ते पहिले मोबाईल एवढे सस्ते केले असं वाटायचं हा मोबाईल 200 पासून छोट्या डब्याची सुरुवात केलेली आहे.
500चा तर मोबाईल आहे. मग बॅलन्स बी तेव्हा कमी होतं, 10 वर्ष अगोदर बॅलन्स बी कमी. पण आपण काय झालो, मोबाईलांचे आता आधीन होऊन गेले सर्वजण. मोबाईलाशिवाय करमत नाही. 2 मिनिटं मोबाईल नाही राहिला तर कुठं गेला. या मोबाईलांमुळे सर्व वातावरण खराब झाले आहे. मोबाईल मुलं बी एवढे पाहत आहे, मुलं मुली वयोवृद्ध सर्वच जण मोबाईलांच्या मागे पडले. टाइम एवढा आहे, सर्व काही घर बसल्या आहे, मशीना घर बसल्या, सर्व काही ऑर्डर बिडर सर्व घर बसल्या. पण काय म्हणता, वेळच नाही. तर का वेळ नाही, मोबाईलमध्ये 5 मिनिटाचा मोबाईल 50 मिनिटं आपण बघून घेतो, काही जर रील बघायची राहिली तर. त्यामुळे मुलं सुद्धा चिडचिड झालेले आहेत, मोठे सुद्धा चिडचिडा पण झालेला आहे. तर का, कारण या मोबाईलांची जी किरणे निघतात तर ते अतिशय घातक राहतात. रात्री झोपण्याच्या वेळेस सुद्धा मोबाईल जवळ ठेवू नये, त्याची किरणे खूप आपल्या हृदयाला घातक करतात. म्हणून मोबाईल हा आपल्या झोपण्यापासून पर दूर ठेवा. आणि निळ्या कलरचे जे व्हायरस निघते, ज्या किरणं निघतात तर ती सर्वांना ट्रेस करून जाते. जास्त जर मोबाईल 1 घंट्यापेक्षा जर 3 घंटे मोबाईल बघितला तर सर्वांनी मोबाईलचा बघण्याचा वापर कमी करावा. मोबाईल कशासाठी, कोणाचा फोन आला, काही निरोप आहे, काही आहे, अर्जंट आहे, तर मोबाईलचा उपयोग पण काही जण दिवसभर विनाकारण करतात. आणि मुलं सुद्धा विनाकारण त्या मोबाईलांचे छोटे छोटे कार्टूनांचं काही बघायचे, गेम बघायचे, गेममुळे किती मुलं मेले. तर मोबाईलांमुळे मुलांना सर्वात जास्त चिडचिड होतो. आपण बी एखाद दिवशी जर मोबाईल जास्त बघितला तर आपलं स्वतःचं डोकं दुखतं, डोळे दुखतात. तर सर्वात कारण जे आहे मेन म्हणजे मोबाईल हा मुलांचा कमी करून द्या, म्हणजे मुलं चिडचिडा पण कमी करतील. आणि अथर्वशीर्षाचं पाणी प्यायला द्या तुम्ही, म्हणजे त्यांचा चिडचिडा पण कमी होईल, झोप पण शांत येईल. तर मित्रांनो, 6 मिनिटाचा इंट्रो झाला. तर आता आपण पुढच्या भागाला लागूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्य शु सर्वदा. श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. गुरुदेवतोभ्यो नमः. कुलदेवताय नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानंगं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं. श्री श्रीनिवास की जय. कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय. पद्मावती महालक्ष्मी माता की जय. तर मागच्या व्हिडिओमध्ये हिरण्यकश्यपूचा वध झाला, नृसिंह अवतार भगवान विष्णूंनी घेतला आणि भक्त प्रल्हादाची भक्ती खरी झाली, याच्यावरून आपल्याला सीख भेटते. आता गुरु विन कोण दाखविल वाट. गुरु जर राहिला नाही तर आपल्याला कोण वाट दाखवेल. तर सर्व प्रकारच्या साधना केल्या, विवेक वैराग्य प्राप्त झाले, पण षट संपत्तीचा लाभ झाला. पण जोपर्यंत कुणा संतांची गुरूंची जर आपल्यावर कृपा होत नाही तोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही. जोपर्यंत चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. माणूस कितीही साधना करो, परंतु गुरु कृपा झाल्यावरच मन नेहमीसाठी शुद्ध होते. म्हणून जीवनात येऊन गुरु मानावं कोणाला. ज्याचा गुरु राहतो त्याचे सर्व काही मंत्र जप आराधना सफल होते आणि त्याचे फळ डबल मिळते. जर संकटाकाली आपल्या गुरुला जर आठवण केले आणि आपले जर काम झाले तर गुरु आपल्याला मदत करतो. म्हणून आपल्याला मागे पण सांगितलं होतं की गुरु आपण कोणाला करावे. म्हणून गुरु कोणीही सर्वांसाठी आपल्या जीवनात गुरुचा महत्व अतिशय महत्वाचा आहे. मन तर मोठ्या मोठ्या साधू पुरुषांना सुद्धा फसवतं, ते मोठे चंचल आहे. म्हणून चित्तशुद्धीशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही. मल विषेपाये आवरण इत्यादी दोषांनी मन कलुषित व मलिन होते. ज्याप्रमाणे मलिन व हलत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही त्याप्रमाणे मलिन चंचल आवरणयुक्त मनात परमात्म्याचं प्रतिबिंब उमटू शकत नाही. म्हणून कुण्या संतांचा आपल्याला आश्रय घ्यायचा, कुण्या गुरुला आपण शरण जायचं. गुरु कृपेशिवाय हृदय शुद्ध होऊ शकत नाही. साधना करूनही गुरु कृपेशिवाय काम साधणार नाही. म्हणून आपल्याला आपल्या गुरुचा नामस्मरण केलं पाहिजे. खूप जण आता गुरुपौर्णिमा येत आहे 29 तारखेला बुधवारी, तर आपल्याला गुरुचा आशीर्वाद जीवनामध्ये सर्वात महत्वाचा राहतो. खूप जणांनी स्वामी समर्थला गुरु मानतात, बालाजीला गुरु मानतात, रामकृष्ण बालाजी प्रभू श्री रामचंद्रजी अशा भरपूर जणांना जो तो आपले गुरु मानतात. तर गुरूंना मानणे अतिशय चांगलं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरी पण तुम्ही गुरु कसा करायचा कसा म्हणायचा, आपल्याला गुरुची खूप आवश्यकता राहते. तर घरच्या घरी कसा तुम्ही गुरु करू शकणार तर आपण जाणून घेऊया. तर घरच्या घरी हातात पाणी घ्यायचं, संकल्प घ्यायचा की आज तुम्हाला कोणत्या देवाविषयी, जर तुमचे इष्टदेवता आहेत, तुमचे इष्टदेवता कोणते आहेत तुम्हाला माहिती. माझे इष्टदेवता बालाजी महाराज आहे. माझंच उदाहरण सांगते.
तर हातात पाणी घ्यायचं. तर हातात पाणी घेतलं, संकल्प करायचा. आता मला तिरुपती बालाजी जायला खूप वर्ष झाले, 15 वर्ष झाले. त्यानंतर माझा योगच आला नाही. काही पारोळ्याला माझं माहेर आहे, तर तिथं जात राहते मी बालाजी महाराजच्या मंदिरात. तर आपल्याला आपल्या गुरु जर केला तर गुरुची भेट घ्यावी लागते. नाहीतर आपल्याला फोटो तरी पाहिजे आपल्याजवळ गुरूंचा, तर आपण त्यांचं मुखदर्शन करून त्यांना नमस्कार आपण करू शकतो. तर देवांचा फोटो घ्यायचा, आपल्या गुरूंचा म्हणजे इष्टदेवतेचा. हातात पाणी घ्यायचे, बालाजी महाराजचा फोटो समोर ठेवायचा आणि संकल्प करायचा. हे गुरु माझे बालाजी महाराज, तुम्हीच माझे गुरु आहेत. माझ्या जीवनात नवीन वाटचाल करण्यासाठी तुम्हीच मला सर्व काही सहाय्य करा. मी जे काही मंत्र, जप, आराधना, पुराण पोथी जे काही वाचते, कथा करते, जे काही दान धर्म करते, जे काही मी चांगले कर्म करते, तर माझ्या या चांगल्या कर्मामध्ये तुमचा आशीर्वाद अजून डबल बनवा. माझी हीच प्रार्थना आहे तुमची. तर हातात संकल्प घेऊन 3 वेळा पाणी घ्यायचं आणि 3 वेळा सोडायचं आणि आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घ्यायचं, खडीसाखर घ्यायची. नारळावरच थोडेसे खडीसाखरचे दाणे घ्यायचे आणि आपल्या गुरुला अर्पण करावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना श्रीफल आणि खडीसाखर अर्पण करावी लागते. तर अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपला गुरु जो इष्टदेवता आहेत आपले त्याला मानून घ्यायचे. जर ज्यानेही आतापर्यंत गुरु केला नसणार तर तुमचे जे इष्टदेवता असतील, कुलदेवता वेगळी आणि इष्टदेवता वेगळे. इष्टदेवता म्हणजे आपली ज्याच्यावर सर्वात जास्त श्रद्धा राहते, तर त्याला तुम्ही आपले गुरु मानू शकता. या तुम्हाला कोणी मंत्र दिलेला आहे काहीतरी, त्या मंत्राचा तुम्हाला खूप फायदा होत आहे. व्यक्ती का असे ना, जरुरी नाही की आपण देवांच्या, जर कोणी व्यक्तींनी बी, जर साधारण बी व्यक्ती राहिला आणि त्याने जर असाच तुम्हाला मंत्र देऊन दिला की या मंत्राचा जप करा तुम्ही, या मंत्राच्या जपाने खूप चांगलं होईल, तर तो सुद्धा तुमचा गुरु बनू शकतो. तर मी माझ्या मुलाचं पण तुम्हाला उदाहरण दिलं की माझ्या मुलाला मी, माता पिता हे आपले गुरुच राहतात, शिक्षक हे आपले गुरु राहतात. तर आणि हे जे आपले इष्टदेवता आहेत ते पण आपले गुरु राहतात. तर आपल्या गुरूंकडून त्या दिवशी नमस्कार करून घ्यावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आपल्या मुलांना मंत्र द्यायचा असेल तर आपल्या मुलांच्या कानात गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंत्र बोलावा. त्या मुलांना त्या मंत्र बोलण्याची सवय पाडा, म्हणजे त्यांना आपल्या गुरुची मदत होईल. तर तसेच गुरुशिवाय तुम्हाला कोणतेही कार्य सिद्ध होणार नाही, तुमचे हृदय शुद्ध होऊ शकत. म्हणून जीवनामध्ये येऊन गुरु करायलाच हवा, तरच आपले काम जे आहे तर ते साध्य होते. आजकालचे लोक पुस्तक वाचून ज्ञानी होतात, त्यांना गुरुची, ब्रह्मचर्य पाळण्याची, मौन व्रताची, सदाचाराची, संत सेवेची जणू आवश्यकताच नसते. पण असं काही नाहीये. तर आपण आपले आता मी माझे आता इतके पुराण वाचले गेले, हेच झाले का? नाही. बालाजी महाराज तुम्ही माझे गुरु आहात. हे नाथ प्रभू श्रीकृष्ण भगवान तुमचे तर 10 अवतार आहेत. बालाजी महाराज तुम्ही विराट स्वरूप घेऊन विराजमान होतात, तर तुम्ही माझे गुरु आहात. तर मी जे हे आता भागवत पुराण वाचत आहे, तर याचे सुद्धा तुम्ही फळ मला द्यावे, कारण तुम्हीच माझे गुरु आहात. हे आपण बालाजी महाराज बी विष्णूच्याच अवतार आहे, तर यांची गुरूंची आपण सेवा करू शकतो. म्हणून आजकाल असं झालंय की गुरुची आवश्यकता नाही, पण गुरु पाहिजे जीवनात येऊन. अंथरुणावर जर लेटून पुस्तक वाचून ते ज्ञानी होतात, पण गुरु मानत नाही. एकदा महाराष्ट्रात काय झाले की संत मंडळी एकत्र जमली. एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता एकदा काय झाले, महाराष्ट्रात संत मंडळी एकत्र जमलेल्या भक्त मंडळींची परीक्षा पाहण्यास मुक्ताबाईने गोरा कुंभाराला सुचवले. नामदेवाचा अभिमान होता की मी देवाचा आवडता भक्त आहे, देव माझ्याशी बोलतात. ही गोरा कुमार प्रत्येकाच्या डोक्यावर थापटी मारून परीक्षा करू लागले. त्यांनी नामदेवाच्याही डोक्यावर एक थापटी मारली. नामदेव तोंडाने तर काहीही बोलले नाही, पण त्यांचे गाल मात्र फुगले अहंकाराने. त्यांना वाटले की मातीच्या भांड्याप्रमाणे कुठे माझी परीक्षा थापटीने होऊ शकते. दुसऱ्या भक्तांच्या चेहऱ्यात मात्र काही फरक पडला नाही, पण कोणाच्या चेहऱ्यामध्ये फरक पडला? नामदेवाच्या गोरा कुंभार जे आहेत, गोरा कुंभार, त्याने प्रत्येकाच्या थापटीत मारले. पण नामदेवाला असं वाटले मी खूप मोठा भक्त आहे, मला काहीच फरक पडणार नाही. पण त्याच्यामध्ये काय गर्व भरलेला होता. पण नामदेवाच्या डोक्यावर जशीच थापटी पडली तर तोंडाले बोलले नाही, पण गाल इतके फुगून गेले गर्व अहंकाराने की कोणाचेच गाल फुगले नाही. गोऱ्या कुंभाराने आपला निर्णय दिला. सर्वांची भांडी मस्तक पक्की आहेत, परंतु नामदेव मात्र कच्चा निघाला. हे ऐकून नामदेव म्हणाले तुमचेच डोके कच्चे आहे, तुम्हाला शिक्षणाची गरज आहे. नामदेव श्री विठ्ठलाजवळ गेले. त्यांनी झालेली सर्व हकीकत सांगितली. श्री विठ्ठल म्हणाले, नामदेवा, जर मुक्ताबाई गोरोबा म्हणतात की तुझे मडके कच्चे आहे, तर तू खरोखर
खरोखरच कच्चा असला पाहिजे. नामदेव, तुला अजून सर्व व्यापक ब्रह्माचा साक्षात्कार झालेला नाही. याचे कारण काय आहे की तू अजून कुण्या गुरुचा आश्रय घेतला नाही आहे. तू मंगळवेड्यातच राहणाऱ्या माझ्या विठोबासारखा खेचर नावाच्या भक्ताकडे जा, जे तुला ज्ञान देतील. नामदेव त्यांना शोधत शोधत एका शिवमंदिरात आले. तेथे पाहिले तो विसोबा खेचर शिवलिंगावर पाय देऊन झोपले होते. विसोबांनी पूर्वीच जाणले होते की नामदेव आपल्याकडे येत आहे, म्हणून नामदेवाला शिकवण्यासाठी त्यांनी शिवलिंगावरच पाय ठेवून घेतले. शिवलिंगावर पाय ठेवलेले होते. नामदेवांचे हे दृश्य पाहून विचार केला की जी व्यक्ती देवाचा अपमान करते ती मला काय ज्ञान देणार आहे. नामदेवांनी विसोबाला शिवलिंगावरून पाय हटवण्यास सांगितले. विसोबा नामदेवांना म्हणाले, नामदेवा, तूच माझे पाय उचलून जेथे शंकराचे अस्तित्व नाही अशा जागी ठेव. नामदेवांनी पिंडीवरून पाय उचलून दुसरीकडे ठेवले, पण जेथे जेथे नामदेव ज्यांचे पाय ठेवित होते तेथे तेथे शिवलिंग प्रकट होत होते. अशा प्रकारे ते सर्व गाभारा शिवलिंगांनी भरून गेला. हे पाहून नामदेवांना फार आश्चर्य वाटले. विसोबा त्यांना म्हणाले, नामदेवा, अजून तू कच्चाच आहेस. तू अजूनही सर्वत्र ईश्वराला पाहू शकला नाही. जगात ईश्वर सूक्ष्म रूपाने सर्वत्र व्याप्त आहे. तू सर्व जड चेतन सृष्टीत भगवंताला पहा. याप्रमाणे भक्ती व ज्ञान यांचे ऐक्य साधले आहे. तेव्हा नामदेव सर्वत्र भगवंताचे दर्शन करू लागला. ज्ञान प्राप्तीनंतर नामदेव परत निघाले. परत येताना ते एका वृक्षाखाली थांबले व भोजनाची तयारी करू लागले. इतक्यात एका कुत्र्याने पोळी तोंडात धरून तो पळू लागला. पण आज त्या कुत्र्यातही नामदेवांना देवदर्शन घडले. पोळी कोरडी होती म्हणून ते तूप घेऊन त्या कुत्र्यामागे धावले व म्हणाले, अरे थांब, ती पोळी कोरडी आहे, मी तुला तूप माखून देते. जर गुरु स्वतः सांसारिक बंधनात विषयात फसले आहे तर नक्की समजा की ते तुम्हाला सांसारिक बंधनापासून सोडवू शकणार नाहीत. जर आम्ही असे मानू लागलो की भगवंत सर्वत्र आहे तर मग आम्हाला पाप करण्यास कोणतीच जागा राहणार नाही, कोणताच अवसर मिळणार नाही. ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा अनुभव आल्यानंतर पापासाठी कोणते स्थान राहत नाही, कोणताही अवसर मिळत नाही. हिरण्यकश्यपूचा तर वध तर झाला, पण भगवान नृसिंहाचा क्रोध अजून कायमच होता. नृसिंह भगवानचा क्रोध कायम होता. त्यांचे ते क्रोधित स्वरूप पाहून तिन्ही लोक भयभीत झाले. त्यांच्याजवळ जाऊ शकेल असे धैर्य कुणातही नव्हते. ब्रह्मदेवांनी शांत होण्यासाठी त्यांची प्रार्थना केली, पण भगवंताने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. शेवटी ब्रह्मदेवांनी देवी लक्ष्मीला म्हटले, माते, आपण भगवंताला शांत करावे. देवांनीही तिला विनवले. लक्ष्मीला वाटले की भगवान तर माझे पतीच आहात, मी त्यांच्याजवळ गेले तर शांत झालेच पाहिजे. असा अभिमान धरून लक्ष्मी त्यांच्याजवळ गेली. पण भगवंत तर नम्र व्यक्तीचीच गोष्ट ऐकतात, अभिमानाकडे ते पाहत सुद्धा नाही. त्यांनी लक्ष्मी देवीला ओळखले देखील नाही. आता ब्रह्मदेव प्रल्हादालाच म्हणाले, बेटा, तुझ्या वडिलावरच भगवान क्रोधित झाले आहेत, म्हणून तूच त्यांना आता शांत कर. भगवंत आज तुझ्यासाठीच प्रकट झाले होते, म्हणून तू जर त्यांच्याजवळ जाशील तरच ते शांत होतील. प्रल्हाद भगवंताजवळ गेला आणि त्याने त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्याला पाहून प्रभूच्या मनात आनंदाची उर्मी उसळल्या. प्रल्हादाला मांडीवर बसवून वात्सल्याने त्यांचे शरीर भगवान चाटू लागले. प्रल्हादाप्रमाणे जो भगवंताच्या मांडीवर बसतो, काळ त्यांचे काहीही बिघडू शकत नाही. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध प्रेमाची, शुद्ध आत्माची गरज आहे. ज्ञानिदिकांचे महत्त्व तितके नाही, थोडे कमीच आहे. शब्द ज्ञानीच काही गरज नाही. कित्येकदा शब्द ज्ञान भगवत भजनामध्ये बाधक होते. दुसऱ्यांची हानी झाकण्यासाठी ज्ञानी बनवला जातो, हानी उघड करण्यासाठी नव्हे. प्रेम भक्ती वाचून ज्ञान निरर्थक आहे. हिरण्यकश्यपू सारख्या भगवंत भयंकर क्रूर असतात, पण प्रल्हादासारख्या भक्तासाठी तर कमळाप्रमाणे अति कोमल असतात. विष्णू सहस्रनामात भगवंताला भयरूप, भयकार म्हटले गेले आहे. त्याचप्रमाणे भयनाशीही संबोधले जात आहे. भगवंत दृष्टांसाठी भयरूप व भयकार आहेत, भक्तांसाठी मात्र भयहरण करणारे असतात. भगवान नृसिंह प्रल्हादाला म्हणाले, तुझ्या वडिलांनी तुला फार त्रास दिला. मला प्रकट होण्याला जो विलंब लागला त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. प्रल्हादाच्या भक्तीची दिव्यता ती तर पहा, प्रत्यक्ष भगवान आज त्यांच्याकडून क्षमा मागत आहे. देव सुद्धा म्हणजे भक्तांमध्ये एवढे आधीन राहतात की भक्त त्यांच्या अतिशय स्वामी बनून जातो.
म्हणून देव सुद्धा स्वामी बनून जातो भक्तांचा. तर स्वतः नृसिंह अवतारमध्ये भगवान विष्णू प्रल्हादापासून क्षमा मागत आहे. खूप मोठी गोष्ट आहे की मी तुझ्याकडून क्षमा मागतो की मला विलंब व्हायला खूप उशीर झाला म्हणून मी क्षमा मागतो. ज्याप्रमाणे गाय आपल्या बछड्याला चाटते त्याप्रमाणे नृसिंह भगवान स्वामी प्रल्हादाला चाटू लागले. तेव्हा कुठे त्यांचा क्रोध हळूहळू कमी झाला. प्रल्हादाला सत्वगुण मानले गेले तर हिरण्यकश्यपूला तमोगुण मानले जातात. म्हणता येईल सत्वगुण व तमोगुणाचे हे युद्ध होते. युद्धात भगवंत सत्वगुणी रूपी आणि प्रल्हादाचा पक्ष स्वीकारतात. शुद्ध सत्वगुणासमोर तमोगुणाचा नाश अवश्य आहे. प्रल्हादच वचन सत्य करण्यासाठी आपली सर्व व्यापकता सिद्ध करण्यासाठी भगवंत नृसिंह रूपाने खांबात प्रकटले झाले. सर्वांनाच कळते की देव सर्व व्यापक आहे, पण याचा अनुभव मात्र फार थोड्या लोकांना येतो. जर ईश्वराचा सर्व व्यापकतेचा अनुभव सर्वांनाच आला तर प्रत्येकाच्या घरी वैकुंठ होईल. घरात कधी भांडण होणार नाही, घरात पापाची नाव निशाणी राहणार नाही. सर्व व्यापकतेचा अर्थ आहे सर्वात वास करणारा, सर्वात समाविष्ट असणारा. दुधात लोणी दिसत नसते कधीही, पण दुधातील अणुप्रमाणित ते समावलेले असते. याच प्रकारे ईश्वर जगातील सर्व स्थूल सूक्ष्म पदार्थात व्यापून आहे. कुठे ईश्वर नाही अशी जागाच नाही, त्याचा अभाव कुठेही नाही. ईश्वर तर अनहूनही लहानहून महान वस्तूपेक्षा सुद्धा मोठा आहे, त्याचा कुठेही अभाव नाही. म्हणून त्याला सर्वव्यापी असे म्हटले गेले आहे. जो ईश्वराला सर्वत्र विराजमान समजतो त्याच्या जीवनात दिव्यता येते. सर्वात ईश्वराला पहा. प्रथम मातृदेवो भव, प्रथम मातामध्ये देव बघा, नंतर पितृदेवो भव, नंतर पितामध्ये देव बघा आणि शेवटी परस्पर देवो भव, नंतर ईश्वरामध्ये परस्पर दर्शन करा. आताच तुम्हाला सांगितलं मी की माता पिता हे आपले गुरु राहतात, नंतर ईश्वर गुरु, शिक्षक गुरु. म्हणून अगोदर सर्वात पहिले आपल्या म्हणजे देवांनी सुद्धा माताला प्रथम स्थान दिलं गेलेले आहे. म्हणून मातेला आपले गुरु माना. म्हणून पहिले सर्वात प्रथम देव जर बघायचा आहे तर मातामध्ये बघा, नंतर पित्यामध्ये बघा आणि नंतर ईश्वरामध्ये बघा. लोक एकमेकाला भेटतात ना राम राम म्हणतात, त्याचा अर्थ हाच की तुमच्यात सुद्धा राम आहे आणि माझ्यात सुद्धा राम आहे. म्हणून लोक एकमेकांना भेटतात तर राम राम करतात. फोन जर केला, मोठे 2 जण राहिले, साडूभाऊ हा राम राम शेठ राम राम, तर काबो बोलतात की तुमच्यात पण राम आहे माझ्यात बी राम आहे म्हणून राम राम शेठ बोलतात. प्रत्येक जड चेतन पदार्थात ईश्वराचे दर्शन कराल तर पाप तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. लग्नानंतर नववधूची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते आणि वराची नारायण म्हणून वधू लक्ष्मी होय अशी पूजा केली जाते. जर लोक असे समजतील की आमच्या घरात साक्षात लक्ष्मी नारायण आले तर वैकुंठ घरीच होईल. सर्व भूतात भगवंताचा अनुभव आला तर लाभच लाभ होईल. असा अनुभव आल्याने मन वासना रहित निर्विकार होईल. ईश्वर अशी काही वस्तू नाही की जी एकाच जागी राहू शकेल, तर सर्वव्यापी सर्वत्र आहे. ईश्वराची सर्व व्यापकता केवळ जाणल्याने विशेष लाभ होणार नाही, त्याचा अनुभव यायला हवा, तो व्यवहारातही उतरायला हवा. देवाला गंध फूल इत्यादी अर्पण करणे म्हणजे काही भक्ती नव्हे, सर्वात भगवत भाव ठेवणे म्हणजे खरी भक्ती होय. जो देव तुम्ही मूर्तीत पाहतात तो सर्वत्र पहा. जो ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा अनुभव ज्याला येतो तो सर्वात अनुभव घेऊ शकतो. जीवन अतिशय खूप छान आहे. तुम्हाला अगोदर बी सांगितले मी की जीवन खूप छान आहे. 99% काय आहे, कष्ट आहे, दुःख आहे आणि शरीराला आपल्याला खूप कष्ट आहे, पण 1% सुख आहे. पण ते 1% सुखासाठी दिवसभर परिश्रम करावा लागतो. 1% सुख आहे. मनुष्य जीवनामध्ये 99% कष्ट आहे. म्हणून ईश्वराला जर तुम्ही सर्वत्र पाहणार तर तुम्हाला 100% सुखच सुख दिसेल, पण असं होऊ शकेल का? नाही. म्हणून तुम्ही सर्वत्र मूर्तीमध्ये जर देव पाहत आहे तर सर्वत्र आहे. ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा अनुभव येईल आणि शक्यतो त्याचे जीवन धन्य होईल. असा अनुभव घेणारा कधीच पाप करू शकत नाही. तुम्ही असा निश्चय करा की तुमचा प्रत्येक व्यवहार भक्तिमय होईल. शुद्ध व्यवहार म्हणजेच भक्ती होय. ज्याचा वागण्यात ढोंग अहंकार असतो त्याचा व्यवहार अशुद्ध असतो. ज्याच्या वागण्यामध्ये ढोंग आहे, अहंकार आहे, तो काय आहे, अशुद्ध समजावा. शुद्ध व्यवहार नाही आहे, त्याची भक्ती पण ढोंगिली आहे. ज्याचा व्यवहार शुद्ध नसतो त्याला भक्तीचा आनंद मिळत नाही. ईश्वराचा सर्व व्यापकतेचा अनुभव शिवाय व्यवहार शुद्ध होऊ शकत नाही. निरंतर असाच विचार करा की माझा प्रत्येक व्यवहार, प्रत्येक प्रवृत्ती भगवत पाहत आहे. माझा सर्व काही व्यापार भगवंत चालवत आहे, तर त्याच्यात तुम्हाला बरकती बी दिसेल आणि तुमचा व्यापार पण शुद्ध राहील. उपदेश विना एकही व्यापार नसावा.
व्यवसाय किंवा कारभार हा अपराध नव्हे, भक्तसेना व्हायचा धंदा करीत आहे. एके दिवशी त्यांच्या मनात असा विचार आला की मी लोकांच्या डोक्यातील मळाचे ओझे उतरवतो, पण माझ्या मनातील मलिनता मात्र मी अजून बाहेर घालवू शकलो नाही. कित्येक महापुरुषांनी आपल्या व्यवसायातून बोध घेतला आहे. महाभारतात असे कित्येक दृष्टांत आहेत की ज्यात असे दर्शवले गेले आहे की महाज्ञानी ब्राह्मण सुद्धा वेश्येच्या घरी सत्संगासाठी जात असत. एकदा महाज्ञानी जाजली ऋषींनी आपल्या ज्ञानाचा अभिमान झाला होता. तेव्हा त्यांना आकाशवाणी ऐकू आली की तुलाधर वैश्याला जाऊन भेटा. ऋषी तेथे गेले. बोलता बोलता जाजीला कळून आले की तुलाधरही महाज्ञानी आहे. तेव्हा त्यांनी तुलाधराला विचारले, तू हे ज्ञान कुठून प्राप्त केलेस? तुलाधर म्हणाला, तसे पाहिले तर माझे माता पिता ब्राह्मण आहेत, तरी पण पुष्कळसे ज्ञान मला माझ्या धंद्यातूनच मिळाले. माझा धंदाच माझा गुरु आहे. कष्ट करता करताच मला लाभ करून घेतो. तराजूच्या दांडीप्रमाणे माझी बुद्धी सरळ आणि सम बनवली आहे. वेश्याने नफा मिळवला नाही तर आपल्या कुटुंबाचे पालन कसे करू शकेल? नफा कमवणे काही अपराध होत नाही, पण वास्तवमध्ये नफा मिळवणे मात्र गुन्हा ठरतो. गिरायकात ईश्वर आहे असे मानून जर व्यापार केला तर व्यापार भक्तीच होय. योग्य नफा कमवणे वेश्याचा धर्म होय. पण जेव्हा व्यापारी ग्राहक असे बोलू लागतो तेव्हा हे विसरतो की याच्यात देव आहे आणि मग तो अयोग्य व्यापार पापमय होते. दुकानात देवांची स्थापना करून पुष्कळसे व्यापारी पाप करतात. 5 रुपयाचा माल जेव्हा 25 रुपयाला विकताना म्हणतात की मी हे मूळ किमतीतच विकत आहे, असे कधी करू नका. भगवत कथा मनाला सावध करण्यासाठी ऐकायची असते. प्रभू सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे असा अनुभव घ्या. मी जे काही बोलतो व सर्व काही भगवान ऐकतात, मी जे काही पाहतो ते सर्व काही भगवान पाहू शकतात, असे जर लक्षात घेतले तर सर्वत्र भगवंत आहेत. आपल्या हातून पापच होणार नाही. मनुष्याचे शारीरिक पाप तर समाजही पाहू शकतो, पण त्याचे मानसिक पाप केवळ परमात्मा पाहू शकतो. मानसिक पाप जे आहे ते फक्त परमात्मा पाहतो की त्याचं मानसिक पाप काय. मानसिक पाप सर्वात वाईट असतं. जे मनाला पाप लागतं ना, मानसिक पाप हे सर्वात वाईट पाप असतं. मुळीच पाप न करणे हेच मोठे पुण्य होय. भगवान नृसिंह अवकाशातून नव्हे खांब्यातून प्रकट झाले होते. केवळ चेतन सजीवातच नव्हे तर जडातही ईश्वराचे दर्शन घ्या. ईश्वर जड व चेतन दोहातही आहे. लौकिक दृष्ट्या पृथ्वी जड आहे तर तिच्यातही परमेश्वर व्याप्त आहे अशी भावना ठेवावी. एका महात्म्याचे 2 शिष्य होते. ते सुशिक्षित होते पण कथाकारही होते. जेव्हा त्या महात्म्याचा अंतकाळ निकट आला तेव्हा गादीवर बसवण्यासाठी त्या 2 शिष्यात भांडण सुरू झाले. महात्म्याला विचार पडला की गादीसाठी वारस कुणाला ठरवावे. शेवटी महात्म्यांनी 2 फळे मागवली. एक फळ दोन्ही शिष्यांना दिले आणि सांगितले, अशा जागी जाऊन तुम्ही फळं खा की जेथे तुम्हाला कोणीही पाहणार नाही. दोघही फळे घेऊन गेले. त्यापैकी एकाने विचार केला की मी खोली बंद करून फळ खाईन, तेथे मला कोणी पाहणार नाही. त्याप्रमाणे खोली बंद करून त्याने फळ खाऊन घेतले. दुसरा शिष्य म्हणाला, दिवसभर इकडे तिकडे फिरत राहिला, आपण त्याला अशी एकही जागा सापडली नाही की जिथे कुणीही नाही. तो जेथे जेथे गेला तेथे तेथे त्याला देवाचे अस्तित्व दिसले आणि अनुभव आला. वेदांतात सांगितले आहे की देव सर्वत्र आहे, विश्वतोमुखी आहे. याप्रमाणे दुसऱ्या शिष्याने ज्ञान केवळ मिळवले नव्हते तर आत्मसात करून जीवनात हातच्या सात फळ खाऊन उतरवले होते. पहिला शिष्य केवळ पुराणच वाचत असे आणि त्याला ईश्वराचे व्यापक स्वरूप समजले नव्हते. गुरुजींनी दुसऱ्या शिष्याला आपला वारस केले. पुराण वाचणे सोपे आहे, परंतु ईश्वर सर्वत्र आहे असे समजून व्यवहार करणे फार मोठे कठीण आहे. की ईश्वर सर्वत्र आहे पुराण तर वाचून कोणी बी उठून जाईल, खूप सोपे आहे, पण ईश्वर सर्वत्र आहे हे मानणे कठीण आहे. म्हणून ईश्वर सर्वत्र आहे असे आपल्याला मानायचे आहे. प्रल्हाद असा निष्ठावान भक्त होता की तो सर्वांमध्ये सर्वत्र ईश्वर पाहत होता. अनेकांमध्ये एक प्रभू पाहणे भक्ती होय. जो सर्वात एकच तत्व पाहतो त्याची भक्ती ज्ञानी ठरते. ज्ञानी एकात अनेकाचा लय करते. तुम्हीही एकांतात मध्ये अनेकाचा लय करा, पण वेदांतात प्रक्रिया अनेकात एकाला पहा. वैष्णव अनेकात एकाला पाहतात. शब्दाचा फरक असू शकतो. मला तुम्हाला समजवण्यासाठी थोडा टाइम लागेल. शब्दांचा फरक असू शकतो. ज्ञान मार्ग तुम्हाला अगोदर सांगितले होते मी, आणि मग भक्ती मार्ग कालच्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी. तर थोडा समजवण्यासाठी म्हणजे उदाहरणं पण द्यावी लागतात मला, उदाहरणं बी लक्षात ठेवावी लागतात. काही उदाहरणं पुस्तकात राहतात असे जरुरी नाही आहे की पुराणात राहतात, कारण समजवण्यासाठी आपल्याला देवाला प्राप्त करून घेण्यासाठी उदाहरणं मला द्यावे लागतात. तर शब्दांचा फरक असू शकतो, पण ज्ञान मार्ग व भक्ती मार्ग यात तशी काही भिन्नता नाही. आता हनुमंताने सीतेला रामचंद्राची मुद्रा दिली.
तिला तीतही राम दर्शन झाले. काय? हनुमंताने सीतेला एक रामाची मुद्रा दिली. तुम्हाला माहिती रामायणामध्ये अशोका वाटीमध्ये रावणाने सीतेला पळवून नेले होते, माता सीतेला. आणि माता सीता अशोक वाटिकामध्ये अशोकाच्याच झाडाखाली बसलेली होती, म्हणून त्या अशोक पानांचं खूप महत्व आहे. जर अशोक पाने आपण दिवाळी म्हणा या मध्ये 8-15 दिवसात म्हणा जर त्यांचे वंदनद्वार लावले म्हणजे ते पानांना पोळून आपण दोऱ्यामध्ये लावून आपल्या दरवाजाला लावले तर त्याच्याने काय होतं, निगेटिव्ह ऊर्जा जी घरातली राहते ना ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा खेचून घेते आणि नजरदोष दूर होतो. म्हणून या अशोकाच्या झाडाला खूप काही महत्व दिलं गेलं आहे. तर हनुमंताने सीतेला एक रामाची मुद्रा दिली म्हणजे एक अंगठी दिली होती, पण त्या अंगठीमध्ये सुद्धा माता सीतेला रामाचे दर्शन झाले. एक परमात्माचे सत्य आहे की जो सर्वात वास करतो. अनेकात एकाला पाहणे भक्ती होय, एकांतामध्ये अनेकाने पाहणे किंवा एकांतामध्ये अनेकाचा लय करणे काय? ज्ञान होय. शरीर असूनही जर त्यात प्राण आत्म्याचा अभाव असेल तर शरीराची किंमत काय असू शकते? ज्ञानी ब्रह्मरूप रंग पाहत नसतात. ब्रह्मरूप रंगाच्या सौंदर्याला कारणीभूत असणाऱ्या ईश्वराचे ज्ञानी चिंतन करीत असतात. भगवान शंकराचार्यांनी मोठ्या दुःखाने म्हटले आहे की लोक हाडामासांच्या देहाची चिकित्सा करतात पण आत्म्याची चिकित्सा कोणीही करत नाही. एका गृहस्थाची सवय अशी होती की साधू संतांना रोज जेवण दिल्याशिवाय आपण भोजन करीत नसे. एकदा कोणी महात्मा तेथे फिरत फिरत आले. त्या गृहस्थांनी त्यांची पूजा करून त्यांना जेवणास बसवले. घरात दूध नव्हते. त्याने नोकराला सांगितले की जाऊन दूध घेऊन ये. नोकर गेला, लगेच परत आला. त्याने मालकाला विचारले, काळ्या गाईचे आणू की पांढऱ्या गाईचे आणू? तो गृहस्थ म्हणाला, अरे बाबा, गरज दुधाची आहे. काही गाय आहे की पांढरी गाय आहे ते नको सांगू मला, दूध आण, फक्त दुधाची गरज आहे मला. कोणत्याही गाईचे आण पण दूध आण, पण साधूचे जेवण संपण्यापूर्वी आण. नोकर गेला, पुन्हा परत येऊन विचारू लागला, तान्या गाईचे आणू की मोठ्या गाईचे आणू? पारत्या गाईचे. शेठजी त्याच्या अंगावर मारण्यासाठी धावले. तेव्हा त्या महात्म्याने शेठजीला रागवण्याचे कारण विचारले. तो गृहस्थ म्हणाला, हा नोकर किती मूर्ख आहे. कितीतरी वेळा याला दूध आणण्यास सांगितले पण याला हा साधा दूध सुद्धा आणू शकला नाही. महात्मा म्हणाले, जो परमात्मा तुमच्या शरीरात आहे तोच याच्या देहात सुद्धा आहे. आम्हाला शरीराची नव्हे, शरीरात राहणाऱ्या आत्म्याची आवश्यकता आहे. तुम्हा दोघात एकाच प्रभूचा वास करतात, त्याला मारू नका. सर्वात एकाच परमेश्वराचा वास आहे. प्रत्येक स्त्री पुरुषात जड चेतन स्थावर जंगम वस्तूत त्याचे प्रभूचे दर्शन करू शकतात. जगात मूर्ख कुणी नाही, ईश्वराचे सर्व अंश आहे. जो दुसऱ्याला मूर्ख समजतो तो सर्वात जास्त मोठा मूर्ख स्वतः असतो. आमच्या देशात तर पशूंची देखील पूजा केली जाते. भैरवनाथाचे वाहन कोण आहे? कुत्रा आहे. शीतला देवीचे वाहन कोण आहे? गाढव आहे. म्हणून कुत्रे व गाढवही तिरस्कार कार्य नाहीत. ईश्वर चैतन्य रूपाने सर्वांमध्ये आहे. म्हणून असा अभ्यास करा की आपले प्रत्येक क्रिया भक्तियुक्त व ज्ञानमय झाली पाहिजे. हे खरे आहे की ईश्वर सर्वत्र आहे, पण जोपर्यंत गुरुकडून दिव्य दृष्टी मिळत नाही तोपर्यंत ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत नाही. जो जितेंद्रिय आहे तो सर्वत्र आहे. स्वतंत्र माणसाला स्वइच्छाधारी बनवतो, म्हणून स्वच्छंद बनू नका. बुद्धीचा विश्वास धरू नका. कुण्या संताला गुरु करून त्याच्या अधीन होऊ नका. म्हणून तुम्हाला जो पाप करून देणार नाही अशा संतांच्या स्वाधीन राहा. गुरु केलाच पाहिजे. जर तुम्ही आले आणि तुम्ही खूप पूजा पाठ करत आहे तर आपल्याला गुरु करायलाच हवा, परंतु गुरु करण्यापूर्वी पूर्ण विचार केला पाहिजे. ज्याला आपण गुरु करणार आहोत तो पुरुष आहे की स्त्री आहे, योग्य आहे की नाही आहे पारखून घेतले पाहिजे. कुणीतरी म्हटलं आहे की पाणी पिना छानक, गुरु करना जानके. पाणी पिना छानके आणि गुरु करना जानके. वर्तमान काळातील कुणा पुरुषांवर तुमची श्रद्धा बसत नसेल तर प्राचीन महात्म्याला गुरु मानून त्याला शरण जा, त्याच्या अधीन राहा. महापुरुष अमर असतात. शंकराचार्य, वल्लभाचार्य यासारखे संत अमर आहेत. यांना तुम्ही गुरु मानून त्यांचा आश्रय घेऊ शकता. शंकराचार्यांना सुद्धा तुम्ही गुरु मानू शकता, वल्लभाचार्यांना गुरु मानू शकता, कारण हे अमर झालेले आहे ते संत. म्हणून यांना तुम्ही गुरु मानून आश्रय घ्या. देवांना गुरु मानून आश्रय घ्या. गुरु शिवाय कल्याण होऊ शकत नाही. कुणा संतांना शरण जाऊन त्यांचा आश्रय घ्याल तरच तुमच्यावर काहीतरी कृपा होईल. जर गुरु कृपा करतील
तर तुमच्या मानसिक वासना विकारांचा नाश होईल. मन बुद्धीची वासना संत सेवेशिवाय नष्ट होत नाही. मनावर सत्संग सेवेचा अंकुश ठेवा. बुद्धीला कुण्या संतांच्या चरणांशी जडवून ठेवा. जोपर्यंत बुद्धी परमेश्वरावर लीन होत नाही तोपर्यंत तिला संतांच्या अधीन ठेवा. सद्गुरूच्या कृपेशिवाय प्रत्येक वस्तू ईश्वराचे दर्शन होणार नाही. तसे तर जगात अनेक संत आहेत, पण सर्वांवर आमच्या कल्याणाची जबाबदारी नसते. आम्ही ज्यांना गुरु करू त्यांच्यावर आमच्या कल्याणाची जबाबदारी असते. विचार केल्याशिवाय घाईघाईने कुणाचे पण गुरु बनणे चांगले नसते. गुरु बनल्यानंतर शिष्याच्या पापाचा उत्तरदायित्व गुरुच्या नावावर येते. शिष्यांचा पापांचा न्याय निवाडा करण्याच्या वेळी गुरुलाही बोलावले जाते व त्यांना विचारले जाते की शिष्यांना पाप करण्यापासून परावृत्त का केले गेले नाही, तसेच त्यांना सन्मार्गावर का आणले गेले नाही. त्यावेळी शिष्यासोबत गुरुलाही दंड भोगावा लागतो. म्हणून गुरु करायचा आहे तर व्यवस्थित विचार करून घ्यावा, नाहीतर जे शिष्याचे पाप आहे ते गुरुला भोगावे लागते. म्हणून असा काही उलटसलट जर करून घेऊ नका आणि निर्णय केव्हाही चांगल्या रीतीने घ्यावा की घेतला आणि कोणालाही गुरु करून घेतला, कारण गुरुला सुद्धा दंडाचा भोग भोगावा लागतो. शिष्याचं जे पाप आहे ते गुरुला भोगावं लागते. तर आपण अगोदरच किती काहीतरी पापे आपण भोगून चुकलेलो राहतो या मनुष्य जन्मामध्ये. म्हणून कोणालाही भलते सलते गुरु कधीही मानून घेऊ नका. गुरुपौर्णिमा येत आहे तर देवांना प्रार्थना करा की मी कोणाला माझे गुरु मानू, की कोण माझे मार्ग चांगलं करेल आणि कोण माझं कल्याण करेल. गुरु हा आपल्या कल्याणासाठी राहतो. म्हणून निवड करायची तर चांगली करायची. गुरुला काहीतरी आपण म्हणजे मानायचं आहे तर आपल्या कल्याणासाठी, आपले बी कल्याण व्हावे, शिष्याचे आणि गुरुचेही कल्याण व्हावे. गुरु मानून दोघांचे कल्याण होईल असा निर्णय घ्यावा. काहीही निर्णय चुकीचा घेऊ नये. गणपती बाप्पाची आराधना करावी, गणपती बाप्पाकडे बुद्धी मागावी आणि मगच गुरु करावा. मंत्र, माला, मूर्ती व गुरु वारंवार बदलणे खूप कठीण नसते, पण आपली माळ दुसऱ्याला कुणाला देऊ नका. भगवान नृसिंहाचे प्राकट्य स्तंभात झाले होते. तुम्हीच विचार करा की खांबात कसे राहिले असतील. खांब तर पोकळ नव्हता, भरीव होता. भगवान आत कसे राहिले असतील. भगवान खांबात सूक्ष्म रूपाने राहिले होते, पण प्रल्हादाच्या भक्तीला वश होऊन त्यांनी स्थूल रूप धारण केले होते. प्रल्हादाचे प्रेम एवढे शक्तिशाली होते की प्रभूला, आपल्या गुरुला सूक्ष्म रूप धारण करून त्या खांब्यात विराजमान व्हावे लागले. म्हणून गुरु हा अतिशय विचारपूर्वक करावा. शंकर पार्वतीला काय म्हणतात माहितीये? अगुण अरूप अलख अजजोई भगत प्रेम बस सगुण सो होई. जेव्हा सर्व देव विचार करीत होते तेव्हा भगवान कुठे मिळतील? त्यावेळी भगवान शंकर म्हणाले की हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रकट होई मे जाना. अतिशय प्रेमा वाचून प्रभू आपले दर्शन देत नसतात. प्रभूवर प्रेम करायला शिका, म्हणजे प्रभू आपल्याला दर्शन देतील. भगवान शंकराचे बी गुरु कोण आहे? इष्ट देवता विष्णूत भगवान आहे, तर प्रभू राम आहे. कारण भगवान शंकर स्वतः श्री रामाचा जप करत राहतात रात्रंदिवस, राम राम राम. तर म्हणून केव्हाही गुरु आपण निर्णय घेऊनच करावा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरु कसा करायला हवा याच्याबद्दल आपण माहिती घेतली आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा गुरु तुम्ही कोण करणार आहेत. 29 तारखेला गुरुपौर्णिमा येत आहे, तर निर्णय व्यवस्थित घ्यावा, नाही तर गुरुला पण त्याचा दंड भोगावा लागतो. म्हणून निर्णय व्यवस्थित घ्यायचा आणि आपल्याला आपला गुरु करून घ्यायचा आहे. आणि एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक मंत्र पण आपल्याला निवड करून घ्यायचा आहे की आपण मरेच तोपर्यंत या एकाच मंत्राचा आपण जप करणार आहोत, म्हणजे आपले जीवन सार्थक होईल. आपण ज्याला गुरु केलाय ते पण सार्थक होतील, दोघांचे कल्याण होईल. असाच गुरु निवड करावा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेव.